आधी लोकरे साहेब एवढं जबरदस्त बोलले, त्यानंतर आपण बोलण्यासारखं फार काही नाही आहे. खूप सुंदर पोटतिडकीने त्यांनी मार्गदर्शन केलंय. मी आपला फार 5 मिनिटं घेईल. सर्वप्रथम कृषी वेद या प्रदर्शनासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी संस्थेचा आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोदजी देशमुख, आपल्या केव्हीकेच्या संचालिका माधुरी रेवणकर, एक्सटेन्शन ऑफिसर आपले परभणीहून आपल्या कार्यक्रमाला आलेले राकेशजी अहिरे, अर्जुनजी तायडे, विद्यापीठाचे इतर अधिकारी, आपण ज्यांचा सत्कार केला ते असे 2 प्रगतीशील शेतकरी आणि सर्व शेतकरी मित्र, साधारणतः 450-500 शेतकरी समोर बसलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की यात रिपिटेशन मी करणार नाही, परंतु जे प्रॉब्लेम आता सांगितले गेले आपल्या मराठवाड्याचे, आपल्या नांदेडचे, मोनोक्रॉपिंग, कापूस, तूर, सोयाबीन, आणि त्यातही खरं अर्थाने जितका अभ्यास शेतीला लागतो तितका कुठल्याच क्षेत्रात लागत नाही. मी जेव्हा UPSCचा अभ्यास आम्ही करत होतो आणि आम्ही पण शेतकरी बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे, तेव्हा बरेच जण लोक विचारायचं की मोटिवेशन आपलं काय. तर हेच मोटिवेशन आहे की इतका रिस्की व्यवसाय, ज्याच्यामध्ये इतके व्हेरिएबल्स आहे, जितकी अनिश्चितता आहे, आणि हातात आपल्या शेतकऱ्यांच्या काय पडतं हे जर बघितलं तर याचा कुठलाही ताळमेळ नाहीये. हे जर बघितलं तर UPSC मधला अभ्यास काहीच नाही आणि रिटर्न्स एवढे आहेत, तर मग अभ्यास खरंच कधी अवघड वाटला नाही. त्यामुळं शेतीमधलं जे काय आपल्याला जे अभ्यास करायचा तो प्रचंड आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जेव्हा जेव्हा अशा सगळ्या प्रदर्शनाला जाता, स्टॉलला भेट देता, आणि फक्त तो एक औपचारिकता न राहता आपण अभ्यास केला पाहिजे. ॲग्रोवन सारखा पेपर आहे, किती लोक ॲग्रोवन वाचतात? इथं बऱ्यापैकी जागृती असलेले लोक आहेत. आता बालाजीने जे सांगितलं, मी आता जस्ट मी त्यांचं पेज बघितलं, मी तुमच्या फॉलोअरमध्ये एकाची भर पडलेली आहे. मी त्यांना इंस्टावर फॉलो केलं, फेसबुकवर फॉलो केलं, इंडियन फार्मरला फॉलो केलं. तर हे लोक, यांना फॉलो करणं, यांना बघणं, आपली स्वतःची डायरी ठेवली पाहिजे, त्याच्या नोंदी केल्या पाहिजे, लिहिलं पाहिजे. तर हे आपल्याला करायला लागेल. आणि एकात्मिक ज्या शेतीचे मॉडेल आपण जे बघितलेले आहेत ते तर नथिंग बट आपण रिस्क, आपल्याला जर आपण म्हणतो हेजिंग, रिस्क कशी कमी करायची यासाठी व्हरायटी आपल्याकडे पाहिजे. आपण आपल्या अलीकडच्या काळामध्ये नांदेडमध्ये बरेचसे प्रयोग लोक करतायत. आम्ही आता कृषी समृद्धी योजनेत 4000 एकरवर चिया सीड्स केलेलं आहे. मक्याची लागवड 4000 एकरवर केलेली आहे. साधारणतः 3200 लोकांना आपण जे प्रोम खत आहे, रॉक फॉस्फेट आणि शेणखताचं मिक्सर करून ते कसं करायचं यासाठी 3200 लोकांना तरतूद केलेली आहे. त्याचसोबत आपल्याकडं सेरिकल्चर हा एक ऑप्शन आहे. रेशीम शेती जवळजवळ आपल्याकडे 1000 लोकांनी यावेळेस नरेगामध्ये त्याच्या मान्यता आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळं जे प्रयोग आहेत ते करायला कुठलेही कमी नाही आहे, फक्त आपण पुढे आलं पाहिजे. आपण बऱ्याचदा ज्या मानसिकतेमध्ये मी इथं बघितलंय की विमा, याच मानसिकतेमध्ये लोक मी बघितलंय, म्हणजे विम्याभोवतीच तुम्ही जर विचार करत राहिले, म्हणजे विमा कधी येतो, जेव्हा नुकसान आहे तेव्हा विमा येतो. त्यामुळं आपलं जे आहे सगळं नुकसान आणि विमा, तिची तुटपुंजी रक्कम याच्या भोवतीच केंद्रित जेव्हा होतं ते आपण कधी विचार करणार प्रयोगाचा, कधी इनोव्हेशन आणणार. मी नगर जिल्ह्यातला आहे, आमच्याकडं मी कधी ऐकलंच नव्हतं विमा हा प्रकार. तुमच्या सोलापूरमध्ये पण लोक फार नाही चर्चा करत. ते नवीन प्रगती करतील, नवीन एक्सपेरिमेंट करतील. दूध धंदा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. 35 लाख लिटर आमचं नगरचं कलेक्शन आहे. सोलापूरचं 30-35 लाख लिटर कलेक्शन असेल. आपल्या नांदेडमध्ये 1 लाख लिटर आहे. म्हणजे जे जोडधंदा शेतीला आवश्यक आहे. शेतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे अतिवृष्टी आली, पूर आला, त्यामुळं 3-4 वर्षामध्ये फेल्युअर येणारच आहे. हे मनाशी धरूनच आपल्याला चाललं पाहिजे, याला आपण टाळू शकत नाही. त्यामुळंच मग याला अल्टरनेटिव्ह काहीतरी जोड देणं, दूध धंदा असेल, पोल्ट्री असेल, फिशरीज आहे, याच्यामध्ये कुठली कमतरता नाही, कुठले आपल्याला पाहिजे तो सपोर्ट आहे. जेव्हा आता कृषी उद्योजकांचा आपण सत्कार केला, आपल्याकडं PMFME सारखी योजना आहे, CMAGP सारखी योजना आहे.
तर ते माझ्याकडे जर चांगले शेतकरी आले तर इंडिव्हिज्युअल केससाठी फॉलोअप करायला आम्ही तयार आहे. मी आताही प्रत्येक बँकेमध्ये फोन करतो. माझ्याकडे जर 50 प्रपोजल आले तर आम्ही प्रत्येक बँकेला फोन करतो की या शेतकऱ्याचं प्रपोजल पेंडिंग आहे, ते आपल्याला निकाली काढलं पाहिजे आणि तुम्हाला सपोर्ट मिळाला पाहिजे. फक्त एक गोष्ट आहे की सिबिल आपला चांगला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की कुठली बँक स्थैर्य, सुरक्षा आणि नफा याच्या पायावर उभी आहे. बँका काय आपल्याला परोपकार करण्यासाठी नाहीये किंवा आपण ज्या इझिली म्हणतो की बँका देतच नाही, असं नाहीये. आपल्याला परतफेड जेवढी चांगली आहे त्या ठिकाणी रिपेमेंटची जेवढी शक्यता तेवढ्या बँका पुढे येऊन कर्ज देतात. परंतु आपण पण त्या रिपेमेंटमध्ये कमी पडलो तर निश्चितपणे बँका त्यांची हात आखडता घेतील. आपण जनरली पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भाची तुलना करतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस शेती आहे, दूध धंदा हा जो फोफावला, याचं एक कारण आहे की रिपेमेंट चांगलं आहे, शुगर इकॉनॉमी आहे, कारखाने, परतफेड आहे. त्यामुळं खूप चांगल्या पतसंस्था आहे. जिल्हा बँका खूप चांगल्या आहेत. सोलापूरची जिल्हा बँक खूप चांगली आहे, नगरची आहे, कोल्हापूरची आहे, सांगलीची आहे. तुलनेने जर आपण बघितलं मराठवाड्यातल्या आणि या बँका कमजोर आहे. हे दुष्टचक्र आहे. आधी क्रॉप फेल्युअर, रिपेमेंट नाहीये, परत बँका कर्ज देणार नाहीये, खाजगी सावकार आपले त्यामुळं वाढलेले आहेत. हा जो आपल्याला कमी करायचा असेल तर आपल्याला प्रयोगांकडे वळलं पाहिजे आणि खूप मन लावून शेती केली पाहिजे. आपण आपल्या ट्रॅडिशनल ज्ञानावर एवढं अवलंबून असतो आणि आपल्याला गरजच नाही आहे आपल्याला नवीन कुठलं शिकण्याची. ही जी मानसिकता आपल्याला बदलायला लागेल आणि नवीन गोष्टी आपल्याला निश्चितपणे शिकायला लागतील. आता AI ॲप सारखं खूप चांगलं ॲप महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठला प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं उत्तर तो AI ऑटोमॅटिक तुम्हाला देतोय. आणि हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असल्यामुळं तो पण स्वतः शिकत अनेक गोष्टी त्याच्यामध्ये भर पडत जाते. आणि तुम्हाला मार्केट असेल, एखाद्या पिकाच्या संदर्भात त्याला काय इनपुट द्यायचंय, त्याला रोग पडला तर काय काय करायचंय, अशी कुठलीही माहिती कृषी विस्तार AI ॲप देतं. आपण कुणी डाउनलोड केलंय का? बऱ्यापैकी आहे. मला वाटतं आपण कॅम्प वेळा ठेवलाय कृषी विभागाने याचा, तर ते ॲप पण आपण डाउनलोड करा, त्याचा निश्चितपणे फायदा होईल. इथं काही जे प्रयोग मी बघितलं, चिनी तंत्रज्ञानाचा वापर करून मका लागवड, खूप चांगला तो प्रयोग होता. त्यानंतर AIचा वापर करून शेळी पालन, हे पण मी पहिल्यांदा बघितलंय. AIचा वापर करून शुगर केन बघितला होता, परंतु शेळी पालन पण तो प्रयोग केलेला आहे, तो पण खूप चांगला होता. फॉल्टिफाईड ज्वारीचा परभणी विद्यापीठाने जे शक्तिवान शोधलंय, एकमेव मला वाटतं फॉर्टिफाईड वाहन आहे, त्याचा प्रयोग आपण करू शकतो. ड्रोनची खूप चांगली बॅच ट्रेन झालेली आहे, आता दुसरी बॅच पण चालू होतीये. आणि हे आपल्याला आवश्यक आहे. आता शेतीला मजूर भेटत नाही, एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या शेतीमध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये, ही पण आपल्याला भावना रुजवावं लागेल. आणि यांत्रिकीकरण कसं जास्त वाढवता येईल याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आता युएननी शेतकरी महिलांचं वर्ष घोषित केलंय, परंतु मला अजूनही वाटतं की शेतीमध्ये महिलांचे कष्ट कमी कसे होतील याबाबत विद्यापीठाचं संशोधन पाहिजे तेवढं झालेलं नाहीये. हे भविष्यामध्ये निश्चितपणे स्त्रिया फार मोठा रोल त्यामध्ये प्ले करत असतात. गुजरातमध्ये अमूलची जी क्रांती आहे किंवा दुग्ध क्रांती आहे किंवा रेशीम शेतीमध्ये शेतीत स्त्रियांचं जे योगदान बघितलं, दूध धंद्यामध्ये त्यांचं योगदान बघितलं तर फार मोठं आहे. आणि त्यांचं काम सोपं व्हावं या दृष्टीने पण भविष्यात प्रयत्न होणं आवश्यक आहे. हे मला या निमित्ताने नमूद करावं वाटतं. जास्त बोलण्यात आता पॉईंट नाही, कारण खूप सुंदर मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. मी यातला तज्ज्ञ पण नाहीये, परंतु जे ऑब्झर्वेशन काही दिवसापासून आम्ही जे बघतोय त्या अनुषंगाने मी बोललो. आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि त्या अनुषंगाने काही गोष्टी आम्ही हातात घेतल्यात. एक म्हणजे 1 लाख जलतारा आपण नांदेडमध्ये करतोय. जलतारा म्हणजे आपल्या शेतीमध्ये जो नैसर्गिक उतार आहे तिथं 5 बाय 5 बाय 6 फूट खोल खड्डा खोदायचा आणि त्याच्यामध्ये दगड टाकायचे, एवढं सोपी गोष्ट आहे. नरेगामध्ये 5200 रुपये त्याला आहेत.
त्यामुळं आपण एक शेतकरी जर 5 एकर त्याच्याकडे असेल तर प्रति एकरी 1 खड्डा, असे 5 खड्डे तो करू शकतो आणि एका खड्ड्यामध्ये 3.5 लाख लिटर पाणी प्रतिवर्ष एवढं आपण जिरू शकतो. म्हणजे बऱ्याचदा अति पाऊस झाला तर त्याचं निचरा पण त्या ठिकाणी होतो आणि जे पाणी ओपन कॅचमेंट मध्ये येत नाही आणि नाले ओढे तुडुंब भरून वाहणार नाही, कमी होईल प्रमाण. आणि दुसरीकडे कमी पाऊस झाला तरी आपली वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी वाढेल. त्यामुळं जलताराचं मोठं काम आमचं चालू आहे. जवळजवळ 21,000 आम्ही आमच्या नरेगामध्ये मान्यता पण दिलेल्या आहे. आपल्याला पुढचं 3 महिने हे काम करायचं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या शेतामध्ये करा आणि लोकांना पण सांगा. दुसरी गोष्ट, गाळमुक्त धरण आपण यावर्षी 72 लाख घनमीटर गाळ आयडेंटिफाय केला, एवढे तलाव शोधलेत. आता यांच्या संमती घेणं, ठराव घेणं आणि मार्च एप्रिल मे मध्ये हा गाळ काढणं. तुमच्या गावामध्ये तलाव असतील तर सांगा. आपण लोकसहभागातून फ्युएलचा आम्ही तुम्हाला उपलब्धता करून देऊ. त्याच्यामध्ये नाम फाउंडेशन, टाटा सोबत आमचं बोलणं झालंय. पण जेवढा आपण गाळ काढू तेवढी आपली कॅपॅसिटी जर वाढली तर निदान ती कॅपॅसिटी वाढेल, परत फ्लड मिटिगेट होतील आणि शेतीमधली सुपीकता वाढेल. कारण कार्बन कंटेंट आपला खूप कमी झालाय. आताही यांनी बालाजींनी सांगितलंय, कारण आपण मातीचा पोत बघून, सॉइल कार्ड बघून खत देत नाही, आपण इनडिस्क्रिमिनेट यूज करतो युरियाचा. आणि त्यामुळे नांदेड मधलं नायट्रेटचं प्रमाण वन ऑफ द हायेस्ट, सगळ्यात जास्त प्रमाण आहे. तर हा एक महत्वाचा आपल्याला तुम्हाला गोष्ट सांगायची होती. त्याचसोबत H1B व्हिसाचा जो प्रॉब्लेम झाला, आपल्याला माहिती की अनेक लोकांचे जॉब गेलेले आहेत. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी अनेक हजारो लोकांना कमी केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आलेलं आहे. लोकांना कामाची गरजच नाही. म्हणजे पत्र करायचं म्हटलं तरी एका 10 सेकंदात मी डिक्टेट केले की पत्र तयार होत आहे, अहवाल तयार होतोय. अशा अनेक गोष्टींमध्ये जॉबची गरज कमी होत चाललेली आहे. त्यामुळे शासकीय नोकऱ्यांचा काळ आधीच गेलेला आहे. या प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये पण नवीन आव्हाने निर्माण झालेली आहेत आणि भविष्यामध्ये शेती, त्यामुळे ती करायची असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करायला लागेल. आणि हेच मला वाटतं या सगळ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून याच गोष्टी आपण घरी घेऊन जायच्या मेसेज म्हणून. तर परत एकदा मी आभार व्यक्त करतो, आपण मला आमंत्रित केलं आणि खूप चांगला प्रदर्शनाचा या ठिकाणी आज लाभ घेता आला आणि खूप चांगले वक्ते पण या निमित्ताने मला भेटले. धन्यवाद. थँक्यू.